हॅलो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं प्रिॲम्बल प्रस्तावना किंवा उद्देशिका ही इंग्लिशमध्ये मी म्हटली आणि त्यावर आलेले कमेंट्स आणि डीएम्स नी मला कळलं की बरेच लोकांना जाणून घ्यायचं आहे की या भारतीय संविधानात लिहिलं काय आणि लिहिलं आहे ते आपल्याला समजेल कसं, सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय. जर ही सामान्य जनतेसाठी बनवलेली आहे तर ही सामान्य जनतेला समजणं फार गरजेचं आहे. त्याचसाठी हा प्रवास. तर आता आपण समजून घेऊया मराठीमध्ये त्याचा अर्थ, प्रस्तावनेचा किंवा उद्देशिकाचा. सुरुवात करूया. तर आम्ही भारताचे लोक याचा अर्थ काय की हे संविधान कुठलाही राजा सरकार सत्तेसाठी नाही तर भारतीय लोकांनी स्वतःसाठी बनवलेलं आहे. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणजेच काय तर भारत हे आपले निर्णय स्वतः घेतो. कुठलाही धर्म राजधर्म नाही तर सर्व धर्म समान आहेत आणि सत्ता ही लोकांनी निवडून आणलेल्या प्रतिनिधींकडेच असते. यानंतर उद्देशिका सांगते की भारतीय नागरिकांना सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय निश्चितपणे मिळायलाच हवा. पुढे सांगितलं आहे की विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे आणि हे त्याचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. कोणी काय विचार करायचा, कोणी काय बोलायचं, कोणी कशावर विश्वास ठेवायचा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आता सगळ्यात महत्वाची ओळ म्हणजे दर्जाची व संधीची समानता. कुणालाही जन्म जात लिंग किंवा आर्थिक स्थितीमुळे कमी दर्जा दिला जाऊ नये. सगळ्यांना पुढे जाण्याची समान संधी मिळायलाच हवी. यानंतर उद्देशिका सांगते की या सगळ्या गोष्टींमुळे व्यक्तीची प्रतिष्ठा टिकली पाहिजे आणि देशाची एकता व एकात्मता मजबूत झालीच पाहिजे. हे सगळं साध्य करण्यासाठी बंधुता वाढवण्याचा संकल्प आपण घेतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय संविधान आपण सर्वांनी स्वतःला अर्पण केलं आहे. तर भारतीय संविधान हे फक्त कायद्याचंच पुस्तक नाही आहे तर भारत हा कसा असावा याचा संकल्प आहे. जर तुम्हाला अजूनही डाऊट्स आहेत, काही सजेशन्स विचारायचे आहेत तर मला डीएम्स करा, कमेंट्स करा आणि फॉलो करा संविधान समजून घेण्याच्या या प्रवासाला. धन्यवाद. जय संविधान.